नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालय मुंबई शिपाई हमाल फरारी प्रश्नपत्रिका जे झालेलं आहे त्या प्रश्नावरती आपण चर्चा करणार आहोत. आपण जर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन या घंटी या बटनाला लाईक करा, जेणेकरून येणारे व्हिडिओ तुम्हाला वेळेवर मिळत राहील. चला तर पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 1. भारतीय राज्यघटना केव्हा अंमलात आली? तर भारतीय राज्यघटना ही 26 जानेवारी 1950 या दिवशी अंमलात करण्यात आली. पुढील प्रश्न क्रमांक 2. सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांचे सेवानिवृत्ती वय किती वर्ष असते? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी. किती वर्ष? तर 65 वर्ष हे वय असते. पुढील प्रश्न क्रमांक 3. सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची मंजूर संख्या किती असते? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी 34. पुढील प्रश्न क्रमांक 4. भारतातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मावशीराम या ठिकाणी भारतातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण आहे. प्रश्न क्रमांक 5. सरदार सरोवर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? तर सरदार सरोवर प्रकल्प हा नर्मदा नदीवरती बांधण्यात आलेला आहे. पुढील प्रश्न क्रमांक 6. क्षेत्रफळाने सर्वात मोठे राज्य कोणते? तर क्षेत्रफळाने सर्वात मोठे राज्य हे राजस्थान आहे. प्रश्न क्रमांक 7. पंचमढी व चिखलदरा ही थंड हवेची ठिकाणे कोणत्या पर्वतावर आहेत? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सातपुडा पर्वतावरती हे ठिकाण आहे. प्रश्न क्रमांक 8. भारताची राष्ट्रीय भाषा कोणती? तर भारताची राष्ट्रीय भाषा ही हिंदी ही आहे. प्रश्न क्रमांक 9. तिहार जेल कोणत्या शहरात आहेत? तिहार जेल हे कोणत्या शहरात आहेत? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी दिल्ली या ठिकाणी तिहार जेल आहे. पुढील प्रश्न क्रमांक 10. आगरतळा ही कोणत्या राज्याची राजधानी आहे? तर आगरतळा या राज्याची राजधानी आहे त्रिपुरा. पुढील प्रश्न क्रमांक 11. झारखंडची राजधानी कोणती? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी रांची. पुढील प्रश्न क्रमांक 12. सापुतारा हे थंड हवेचे ठिकाण असणारे राज्य कोणते? तर हे सापुतारा थंड हवेचे ठिकाण असणारे राज्य आहे. या प्रश्नाचे उत्तर आहे गुजरात या ठिकाणी आहे. पुढील प्रश्न क्रमांक 13. सेल्युलर जेल कुठे आहेत? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी पोर्ट ब्लेअर या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 14. भारतातील सर्वोच्च शिखर पर्वत कोठे आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी K2 गॉडविन हे भारतातील सर्वोच्च पर्वत शिखर आहे. पुढील प्रश्न क्रमांक 15. जगातील सर्वाधिक कॉफी उत्पादन करणारा देश कोणता? तर सर्वाधिक कॉफी उत्पादन करणारा देश हा ब्राझील या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 16. ऑस्ट्रेलियाची राजकीय राजधानी कोणती आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी कॅनबरा. पुढील प्रश्न क्रमांक 17. भारताचा पहिला आकाशवीर कोण आहे? तर भारताचा पहिला आकाशवीर आहे ऑप्शन क्रमांक डी राकेश शर्मा. पुढील प्रश्न क्रमांक 18. जगातील सर्वात लांब नदी कोणती? तर जगातील सर्वात लांब नदी ही नाईल ही आहे. पुढील प्रश्न क्रमांक 19. भारत पाकिस्तान दरम्यान कोणती सीमारेषा आहे? तर भारत पाकिस्तान दरम्यान रॅडक्लिफ लाईन ही सीमारेषा आहे. प्रश्न क्रमांक 20. वाळवंटातील जहाज असे कोणत्या प्राण्यास म्हटले जाते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क उंट हे वाळवंटातील जहाज असे या प्राण्यास म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 21. अष्टप्रधान मंडळ कोणाच्या शासनकाळात होते? तर अष्टप्रधान मंडळ हे शिवाजी महाराज यांच्या काळात होते. पुढील प्रश्न क्रमांक 22. शीख राज्याचा संस्थापक
कोण आहे? तर शीख राज्याचा संस्थापक राजा रणजित सिंग हे होते. पुढील प्रश्न क्रमांक 23. महात्मा गांधींनी महाराष्ट्रात कोठे आश्रम स्थापन केला? तर महात्मा गांधीजींनी पवनार या ठिकाणी महाराष्ट्रात आश्रम स्थापन केला. पुढील प्रश्न क्रमांक 24. चले जाव आंदोलन नेतृत्व कोणी केले? तर चले जाव आंदोलन नेतृत्व महात्मा गांधीजी यांनी केले होते. पुढील प्रश्न क्रमांक 25. महाराष्ट्रात खालीलपैकी कोठे मिठाचा सत्याग्रह झाला? तर मिठाचा सत्याग्रह महाराष्ट्रामध्ये वडाळा या ठिकाणी झाला आहे. पुढील प्रश्न क्रमांक 26. भारतीय संविधानात सार्वभौम आहेत. भारतीय संविधानाचा सार्वभौम आहेत ते भारतीय जनता. या प्रश्नाचे योग्य उत्तर. क्वेश्चन क्रमांक 27. मुख्यमंत्री व त्यांचे मंत्रिमंडळ कोणास जबाबदार असते? मुख्यमंत्री व त्यांचे मंत्रिमंडळ हे विधानसभेस जबाबदार असते. पुढील प्रश्न क्रमांक 28. चंदनाचे सर्वाधिक उत्पादन कुठे होते? तर चंदनाचे सर्वाधिक उत्पादन ऑप्शन क्रमांक बी कर्नाटक या ठिकाणी आहे. ऑप्शन क्रमांक 29. हिराकूड धरण कोणत्या नदीवर? तर हिराकूड हे धरण महानदी यावरती आहे. पुढील प्रश्न क्रमांक 30. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या शहरात आहेत? तर इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ हे दिल्ली या ठिकाणी आहेत. ऑप्शन क्रमांक बी. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपण काही मुंबई हमाल, शिपाई, फरारी यावर काही प्रश्नावरती चर्चा केली. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.